राज्याच्या राजकीय वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। राज्य सरकारकडून अखेर पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली आहे। सत्ता स्थापनेनंतर गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत होते, मात्र आता अखेर ही यादी जाहीर झाली आहे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होता। राष्ट्रवादीच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत शेठ गोगावले यांच्यात थेट स्पर्धा होती। भरत शेठ यांनी अनेकदा पालकमंत्री पदावर दावा ठोकला होता, मात्र अखेर आदिती तटकरे यांनी बाजी मारली आहे। आदिती तटकरे या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री असणार आहेत। राज्यात महायुतीचं 23 नोव्हेंबर रोजी सरकार आले। राज्यातील जनतेने महायुतीला एकहाती सत्ता मिळवून दिली। त्यानंतर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा 5 डिसेंबर रोजी नागपुरात शपथविधी पार पडला। मंत्र्यांनी पदभार स्वीकारला, मात्र कुणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद द्यायचं हे निश्चित होत नव्हतं। अखेर हा तिढा सुटलाय। आता 18 जानेवारीला पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे। रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पुन्हा आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आले। यावर आता जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेत। रायगडच्या रोहा तालुक्यात आदिती तटकरे यांची पालकमंत्री पदाची घोषणा होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला। फटाक्यांच्या आतिषबाजीत पेढे भरवून हा जल्लोष साजरा करण्यात आलाय। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जल्लोषाचे आणि समाधानाचे वातावरण दिसून आले। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।